ई-टी-एफमध्ये डायव्हर्सिफिकेशन किंवा विविधता खूप आहे. म्हणजे खूप साऱ्या वस्तू एका ई-टी-एफमध्ये असतात. जसं शेअर्स, बॉन्ड्स, सोनं-चांदी. म्हणजे एका शेअरचा भाव कमी झाला तर दुसऱ्याचा वाढेल किंवा दुसऱ्याचा कमी झाला तर सोन्याचा वाढेल किंवा सोन्याचा भाव कमी झाला तर बॉन्ड्स चांगला परतावा देतील किंवा दुसऱ्या एखाद्या शेअरचा चांगला परतावा मिळेल. त्यामुळे याच्यामध्ये जोखीम खूप कमी होते आणि लाँग टर्ममध्ये जवळपास सर्वांचेच भाव वाढतात. म्हणजे 10 किंवा 20 वर्षापूर्वी जे सोन्या-चांदीचे किंवा जमिनीचे भाव होते, ते आज चांगल्या प्रमाणात वाढलेले आहेत. आता इथे जमिनीचा विषय निघाला आहे, तर रिअल एस्टेट कंपनीचेही ई-टी-एफ असतात. रिअल एस्टेट म्हणजे घर, बिल्डिंग किंवा मोकळी जमीन किंवा मोकळे प्लॉट्स. आता तुम्ही म्हणाल ई-टी-एफमध्ये एवढ्या सगळ्या गोष्टीमध्ये पैसे गुंतवतात, म्हणजे ई-टी-एफ खूप महाग असेल. तर ई-टी-एफच्या एका युनिटची किंमत ₹10 पासून ₹400-500 पर्यंत असू शकते.